आमच्या कॅमेरामॅननी कॅमेरा ऑन केला आणि पटकन पेंटिंग करायला येऊन बसले. पहिले तर जागेची शहानिशा करायची होती, कोण कुठे बसणार याचं कन्फ्युजन होतं. आमच्या बाईला वाटलं इथं बस म्हटलं तर डायरेक्ट पाटावरच बसली. मग तिकडून सुमेध आला आणि सुमेधने आणि अन्वेक्षाने आपापली जागा घेतली. 2 चार्ट पेपरचे 2 तुकडे केले. एक सुमेधला दिला, एक अन्वेक्षाला दिला. अन्वेक्षाची आज पहिल्यांदाच पेंटिंग करून राहिली होती. आणि मग पहिले तर यांनी आपल्या चार्ट पेपरला एवढे घासू पुसले, काय माहीत त्याच्यावर कोणता धूळ लागून होता तर. नंतर मग कलर ब्रश, पेंटिंग ब्रश त्या कलर्समध्ये डीप केले आणि त्यांनी आपला करामती डिझाईन्स काढणं सुरू केलं. त्याच्यामध्ये पण त्यांना ठरवताच येत नव्हतं कोणता कलर घ्यावा. मग शेवटीला अन्वेक्षाने ठरवलं की ब्लू कलरचीच आपण रंगरंगोट. मी म्हटलं थोडंसं लावून देते, तर मॅडमला रागही आला. नाही 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 करून मागं पटकन आपला चार्ट पेपर खिसकवून घेतला. मला वाटलं काहीतरी एक्सपेरिमेंट करावं बा म्हणून भेंड्या आणल्या आणि भेंड्याची टिपटिप करून आपण तुझी गाडी बनवू. कारण की सुमेधला फक्त कारमध्येच इंटरेस्ट आहे आणि त्याला कारच बनवायची होती. तरी पण ते पण काही जमलं नाही. पोरीला म्हणलं तू पोरगी तर म्हणे मला नकोच तुझी ते भेंडी. म्हणजे भेंडी असे चिकट चिकट फ्लॉम करत होती तर तिला नव्हतंच पटत. आणि सुमेधनं पूर्ण भेंड्याचे टिपके मारू मारू पूर्ण खराब करून घेतलं होतं. मग सुमेधलाही ते जमत नव्हतं. सुमेध म्हणे माझा चार्ट पेपर खराब झाला म्हणे, त्याला गाडी काढायची होती. मी म्हटलं थांब बाबू, आपण याला पलटून घेऊ आणि नंतर तुझी गाडी काढू. नंतर मग त्यांनी टिपक्यांनी गाडी काढणं सुरू केली. नंतर मग कारचं एक डिझाईन काढून झालं, कापून झालं आणि त्याची कार रेडी झाली. त्यांनी दाखवला आणि त्यांनी त्याच्या भाषेत म्हटलं की आणि हा बघा आर्टिस्टनी कुठली तरी ड्रॉइंग काढली आहे, हिच्या ड्रॉइंगला नक्कीच सन्मानपत्र असेल तर द्यास कमेंट बॉक्समध्ये. आमचा बाबू म्हणते लाईक शेअर कमेंट आणि सगळं काही आम्हाला करून द्या आणि आमच्या चॅनलला रीच द्या. तुमच्यावरच आमचं फ्युचरचा कंटेंट डिपेंड राहणार आहे. हे बघा चायनीजमध्ये लिहिलं आहे इथे हिने की मला सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. ओके, तर मजाकीचा पार्ट झाला. सबस्क्राईब करा नक्की हां मित्रांनो. आणि प्लीज आमच्या बाईंच्या ड्रॉइंगला अप्रिशिएट करा, कारण की ही ड्रॉइंग फर्स्ट टाईमच काढली आहे. बघा इथं आला हे लिहून, ते नक्की करा बरं का. नंतर ह्या ड्रॉइंगमध्ये एवढी गुंतत चालली होती काम आहे बघा. थोडासा हायपर ॲक्टिव्ह पर्सन आहे माझा मुलगा. त्यांची ड्रॉइंग हे 15 मिनिटात संपली. आमची बाई 1 घंटाही बसायला तयार होती. नंतर दादाला म्हणते ए माझ्या पेंटिंगला हात नको लावू, नाही तर मी तुला दणका देईन. धमकी देऊन झाली, राडा करून झाला, दादा तू आप आप करून झालं आणि 2-3 धमक्या देऊन झाल्या. पुन्हा कलरमध्ये डीप केला ब्रश आणि पुन्हा लाल कलरची वाटोळं पण. आणि कुणून करून काय केलं माहीत नाही. दादाला 2-3 धमक्या देणं झाले. चेहऱ्याचे एक्सप्रेशन एवढे भारी आहे ना पोरीचे का याला कुठे तोडच नाही. आणि तुम्हाला जर का आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग.